इन्स्पेक्टर साहेब, आम्हाला कोणालाच ओळखता येत नाही. कोण आहे ती व्यक्ती खरंच कळत नाही. नाही, मला मान्य आहे की ते फुटेज क्लिअर नाही आहे. तरी माझी अशी विनंती आहे की तुम्ही एकदा नीट बघा, कारण आमच्या अंदाजाप्रमाणे ते तुमच्या ओळखीचे असू शकते. कारण जवळचीच व्यक्ती असं काही काम करू शकतं हे मी माझ्या अनुभवावरून सांगतोय. काय म्हणायचंय काय तुम्हाला? नाही म्हणजे जवळची माणसं म्हणजे काय? हे जगच वाईट झालंय. इथे आपल्या घरातल्या माणसांवर संशय घेतला जातोय तरी सगळे गप्प आहेत, कोणी काहीच बोलत नाहीये. नाही, एक मिनिट वहिनी, तुम्ही एवढं मनाला का लावून घेताय? ते जनरल बोलताय. तुम्ही थांबा जरा, शांत व्हा. इन्स्पेक्टर साहेब, खरंच आम्हाला ही व्यक्ती कोण आहे ओळखता येत नाही. तुम्ही दुसऱ्या कुठल्या तरी मार्गाने शोधून काढा ना प्लीज. म्हणजे तुमचं काम तुम्हाला जास्त माहिती, फक्त आम्हाला लवकरात लवकर कळायला हवं ही व्यक्ती कोण आहे. प्लीज सर. ठीक आहे, आम्हाला काही माहिती मिळाली की लगेच कळवतो. सहकार्य केल्याबद्दल धन्यवाद. येऊ? हो सर, थँक्यू. चला मला. काय टाइमपास करायला आले होते असं ब्लर फुटेज घेऊन? अरे असं काय करतोयस? सीसीटीव्ही फुटेज तर घेऊन आले होते ते. अरे पण त्यात काही दिसत होतं का? त्यांना असं वाटतंय का की त्यांना दिसलं नाही तर आपल्याला दिसेल त्यातलं काही काहीतरीच काय? बहुतेक हे काम निरंजनचं असणार. थँक्यू निरंजन, तुझ्यामुळे वाचलीये मी. काय चाललंय आपल्या सोबत हे देवालाच माहित. बहुतेक ग्रह वाईट असणार बघ. ग्रह माझे फिरले. तुझं काय? तुला कसलं एवढं टेन्शन आलंय? नाही आई, ते ऑफिसला जात नाही आहेत ना, तर काही मीटिंग्स पेंडिंग आहेत, पैसे येणं बाकी आहे, त्याच्यामुळे बाकी काही नाही. हो ना? हो हो, त्यातच जरा. ऐका ना, तुम्ही सगळ्यांनी प्लीज आता या गोष्टीचा विचार करू नका. रेवती, तुम्ही प्लीज यांना खोलीत घेऊन जाता का? आणि साईड टेबलवर ना, म्हणजे बेडच्या साईड टेबलवर औषधं ठेवली, ती आठवणीने द्या. ते नाही घेणार. हा, मी स्वयंपाकाचं बघते. बरं नाही, मी पण आवरतो. सीमा, जरा अनुला मदत कर किचन मध्ये. काय आल्यापासून तीच आवरतीये सगळं. मी भाऊजी राहू दे, मी करते. आई, हा, ऐक ना, मी तुला मदत केली असती पण मला कॉलेजला जायचंय. माझे लेक्चर मिस झालेत ना. नाही ना बाळा, काळजी करू नकोस तू. तू तुझ्या अभ्यासाचं बघ आधी. आणि हो, तुला डबा दिला नाही, तू कॅन्टीन मध्ये काहीतरी खाशील का? हो, तू पण वेळेवर जेवून घे. हा, सांभाळून जा. जो कोणी माझ्या मुलाच्या जीवावर उठलाय ना, त्याचं वाटोळ होऊ दे, सत्यानाश होऊ दे. माझा शाप लागेल त्याला. माझ्या मुलाच्या वाईटावर उठलंय. सासूच्या शापाने सून मरत नसते. आता आराम कर. आणि हा, ऐक ना, आय एम सॉरी. मगाशी बोलता बोलता मी कौस्तुभचा विषय काढला. आय एम सॉरी. आता अरे इट्स ओके. म्हणजे मी तुला खरं सांगू का, मी मूव्ह ऑन झाले आणि मला काहीच वाटत नाही. अरे सुचिल, टेन्शन नको घेऊ उगाच. तू खरंच मूव्ह ऑन झालीयस की मला बरं वाटावं म्हणून म्हणतेस? दादा, अरे खरंच सांगतेय मी तुला, मला खरंच काही नाही वाटत. अरे मी झाले मूव्ह ऑन. गुड गर्ल.
आता कसं, आता माझी बहीण शोभतेस तू, स्ट्रॉंग वुमन. दादा तुला खरं सांगू का, मी ना खूप खुश आहे, एकदम स्ट्रेस फ्री झाले, स्ट्रॉंग झाले. पण ह्या सगळ्याचं क्रेडिट माझं नाही आहे, मग कोणाचं आहे? अनुवहिनीचं. तिनेच मला यातनं बाहेर काढलं रे, मला सावरलंय. तुला आठवतं दादा, तुम्ही सगळे माझ्या मागे लागला होतात की लग्न कर लग्न कर, पण फक्त अनुवहिनीच अशी होती जी मला म्हणाली की तुम्ही तुमचा वेळ घ्या. दादा मी खरंच खूप मूर्ख आहे रे, खूप वाईट वागले रे तिच्याशी. तू तर सॅड होऊ नकोस हा. आता 2 मिनिटं आधी हॅपी होतीस ना, हसत होतीस ना, मग हस. ठीक आहे, चल मी जाते, तू आराम कर. हा अनुवहिनी, राघवला फोन करू का? करतो, काय फरक पडणार आहे, जे व्हायचं ते होऊ दे. का केलं असेल राघवने असं? सगळे पैसे घेऊन काय करत असेल राघव? ते एक नवीन कॉन्ट्रॅक्ट मिळालं होतं, तेही गेलं हातचं. सगळ्याची नासाडी करून कुठे गेला असेल हा माणूस? बरं अनु, ऐक, मी निघतो, ऑफिसला निघालो. दादा तुम्ही निघालात पण? हो अगं, आणखी सुट्ट्या मिळणार नाहीयेत, खूप झाल्यात ना सुट्ट्या. पण तशी काही गरज लागली, इमर्जन्सी असेल ना, तर तू मला फोन कर, मी येईन लगेच. उगाच एकटीच धावपळ करत बसू नकोस. आणि आवी बरोबर स्वतःची पण काळजी घे. वेळेत जेवा सगळ्यांनी. हो दादा, पण दादा तुम्ही 1 मिनिट थांबा ना, तुमचा डबा भरला नाही मी. तुम्ही एकच मिनिट थांबा, मी डबा भरते. नको, अजिबात नको, मला ऑलरेडी खूप उशीर झाला. दादा सॉरी, मला आधी माहिती असतं तर भरून ठेवलं असतं. सॉरी काय म्हणतेस, कॅन्टीन मध्ये मिळेल मला जेवण, काही प्रॉब्लेम नाही. चल येतो, उशीर झाला. सांभाळून जा. हो हो हो. हॅलो, अनुप्रिया पाटकर आहे का? हा बोलते. आपण कोण? मी सोनाली बोलते, आरजी क्लासमधून. हॅलो मॅम, बोला ना. मी अनुप्रिया बोलते. अगं अनुप्रिया, तू क्लासला आली नाहीयेस, काय झालं? तुला क्लास कंटिन्यू करायचा नाहीये का? हा मॅम, करायचं आहे पण मॅम सगळ्यात आधी सॉरी. म्हणजे क्लास सुरू झाल्याच खाडे झालेत माझे. घरी एक इमर्जन्सी आली होती, मी येऊ शकले नाही क्लासला, कारण मागच्या आठवड्यात माझ्या मिस्टरांचा ॲक्सिडेंट झाला. कालच डिस्चार्ज मिळालाय त्यांना. सॉरी. कसे आहेत पण आता ते? बरी आहे का त्यांची तब्येत? होतीये, रिकव्हरी होते त्यांची, वेळ लागेल जरा. ओके, पण अगं तुला क्लास कंटिन्यू करायचा आहे का? हो करायचं ना मॅम. म्हणजे या सगळ्या गडबडीत कितपत शक्य होईल मला कळत नाही हो. हे बघ, तुला जर खरंच इच्छा असेल आणि तुला जर खरंच मनापासून शिकायचं असेल ना, तर मी तुला स्पेशल एक्स्ट्रा वेळ देऊन शिकवू शकते. खरंच मॅम? थँक्यू, पण सॉरी, सध्या घरातल्या सगळ्या गडबडीमुळे मला क्लासला यायला जमणार नाही. म्हणजे मला घराबाहेर पडणं कितपत शक्य होईल माहीत नाही मॅम. खरंच सॉरी. इट्स ओके. गुड मॉर्निंग अनु.
अश्विनी भाऊजी, अरे या ना या. अरे तुम्ही कधी आलात मला कळलंच नाही. या या. अगं आम्ही अविनाशला बघायला आलोय. बरं आहे ना तो? हो बरे आहेत. खोलीत आराम करतायत. तुम्ही बसा ना, मी त्यांना घेऊन येते. हो. श्री, अरे तू ऐकलंस ना अनु फोनवर काय म्हणाली? तिला आरजेच्या क्लासला जायला जमणार नाहीये. बिचारी, आत्ताच कुठे क्लास सुरू झाला होता आणि त्यात हे झालं. पण मला कळत नाहीये, इथं अविनाश आलाय ना घरी, काय हरकत आहे क्लासला जायला? ए, वहिनी तुम्ही आलात. हो. कसं आहेस अविनाश? बरं आहे, बरं आहे, आता बरं आहे. खरं तर मी येणार होतो घरी जरा बरं वाटल्यावर. मला थँक्यू म्हणायचं होतं, स्पेशली तुम्हा दोघांना. तू अख्खं बिल भरलंस यार. अभि, आता बस ना यार. किती वेळा थँक्यू थँक्यू करणार आहेस तू? आणि तसंही आम्ही तुला सॉरी म्हणायला आलो होतो. तुला पार्टीला पाठवलंच नसतं ना तर हे सगळं घडलंच नसतं. नाही भाऊजी, असं का म्हणताय तुम्ही? तुमची यात काहीच चूक नाहीये. तुम्ही प्लीज अपराधी वाटून घेऊ नका. अनु, अगं या सगळ्यात तुझा कुकिंग क्लास मिस झाला असेल ना? नाही म्हणजे आत्ताच कुठे सुरू झाला होता, एकच दिवस गेली असशील ना? हो, पण ह्यांच्या तब्येतीपेक्षा माझ्यासाठी महत्वाचं काहीच नाही. बरं आहे की तो? म्हणजे जर त्याला बरं वाटत असेल तर दुपारच्या वेळेस 2 तासासाठी जाऊन येऊ शकतेस तू. त्यात काय एवढं? हे पण काय गरज आहे? म्हणजे मला असं म्हणायचंय की जरा आता घरातलं वातावरण सगळं हल्लंय रे. माझं म्हणणं आहे, मला जरा बरं वाटलं, सगळं काही सुरळीत झालं की मग जाऊ देत ना. कुकिंगचा क्लास तर आहे. हो हो. तिला काय विचारतोस? मला विचार ना. नवरा घरात आजारी असताना हिनं बाहेर जाऊन केक बीक बनवायचा नाही, ते मला आवडणार नाही अजिबात. हो, पण पैसे भरलेत ना, ते बाहेर जातील. अरे हो रे अविनाश. आणि कसं आहे की 2 तासाचा फक्त प्रश्न आहे. तर जाऊन येईल ती, जाऊ दे ना तिला. एवढं काय? ठीक आहे मग जा. खरंच? अरे असं काय करतोस अवी? अरे घरात कामं असतात, तू आजारी आहेस, तुझी देखभाल कोण करणार? हा, नाही 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 नाही, अनुनी कुठे जायचं नाही. त्यातून सगळ्या ह्याच्यातून वेळ कुठे मिळणार आहे तिला? अहो, सीमा वहिनी घेतील ना सांभाळून. हे म्हणजे एवढी कामं तर त्या करूच शकतात, हो ना? करेक्ट आहे. आणि तसंही सीमा वहिनी दिवसभर घरीच असते. मग तेवढं करूच शकतेस ना सीमा वहिनी तू. हा, अगं ए, तिला घरच्या कामाची सवय नाहीये. हा. झाली 20 वर्ष आता लग्नाला. हळूहळू सवय लागेल. आणि थोडंफार काम करतात की वहिनी. हा, हे बघा भाऊजी, बघतच आलोय मी.
आणि छान जमतं तुम्हाला काम. माझं म्हणणं की इतके वर्ष सलग अनु एकटीच काम करत आली. आता अनुला गरज आहे, तर मला असं वाटतं थोडं काम करायला काही हरकत नाही, नाही का? आई तू तिच्या तोंडावर काय असते? अरे दादा मग काय आता राजन दादाचं ना काही खरं नाहीये बघतो. ए बरं चला मी निघते, मला ऑफिसला जायला लेट होतोय. दादा काळजी घ्या. चल ग वहिनी. डबा घेतला. हो हो बाय दादा. बाय वहिनी. बाय. अनु अगं पिहू कशी आहे? बरी आहे, कॉलेजला गेली आहे. सध्या ना तिची बॅडमिंटनची प्रॅक्टिस सुरू आहे आणि मागच्या आठवड्यात बरेच क्लासेस मिस झाले ना, तर कव्हर अप करते. झालं, आई चिडली, बायकोची बाजू घेतली की हे असं होता. पण काय करू, श्रीकांतचं म्हणणं टाळता आलं नसतंच मला. ऐनवेळी त्यांनीच तर मदत केली आहे, त्यामुळे नाईलाजाने अनुला परवानगी द्यावीच लागली. आता हे सगळं आईला कसं समजावून सांगू? पिऊ कसे तुझे बाबा आता? अरे कालच डिस्चार्ज मिळालाय म्हणून तर येऊ शकले आज कॉलेजला. खूपच धावपळ झाली असेल ना तुमची? हो ना, आम्ही मेंटली इमोशनली एक्झॉस्ट झालो होतो. पण तुला माहितीये माझी आई अजिबात थकली नव्हती. म्हणजे अक्षरशः तिने बाबांना दुसरं लाईफ दिलंय. काकू आहेतच ग्रेट. हे पण काकूंनी कोणता तरी क्लास लावला होता, रेडिओ जॉकी. हो अरे, पण हार्डली आई एक दिवस गेली क्लासला आणि मग हे सगळं झालं. आणि मला माहितीये जोवर बाबा किंवा घरातलं इतर कोणी आईला सांगत नाही की क्लास परत जॉईन कर, तोवर आई क्लासचा विषय सुद्धा काढणार नाही. अगं मग तूच बोलून बघ ना, तुझं ऐकतील त्या. ऍक्च्युली मी बघते बोलून. हे बरं चल, मला निघायला हवं. एकटी आईवर सगळी कामं पडलेत, तिच्या मदतीसाठी मला जायलाच लागेल. येते मी. आणि ऐक ना, या सगळ्यात जर माझे क्लास मिस झाले तर प्लीज माझ्यासाठी नोट्स ठेवशील का प्लीज? नक्की काढून ठेवेल. थँक्यू सो मच. चल बाय बाय. यू आर एन आयडियल डॉटर. आत्ताच आईशी बोलून त्यांना माझ्या बाजूने घ्यायला पाहिजे. आई तुम्हाला हे पटतंय का? नाही ना, तेच ना. ते बघ सुनेचे किती हाल करते, असं वाटतं दोन जाऊन कानेखाली मारावे. आई काय बोलताय तुम्ही? सिरियल मधलं बोलतेय मी. ते बघ आई मी याच्याबद्दल बोलत नाहीये हो. मला आपल्या घरात काय चाललंय ना ते बोलायचं. तो टीव्ही आधी बंद करा आणि मी काय बोलते ते ऐकून घ्या. बरोबर. हा सॉरी. आई बोल. अनुला क्लासला जायची परमिशन मिळाली, पटतंय का तुम्हाला? नाही पटत ग, पण आता अविनाशनी परवानगी दिल्यावर मी काय बोलू? आई काहीतरी करावं लागेल. अनुचा क्लास बंद करावा लागेल, नाहीतर ना बाहेर जाऊन हुशार होईल ती आणि स्वतःची अक्कल चालवायला लागेल. तुमच्याच डोक्यावर मिऱ्या वाटेल, चालणार आहे का तुम्हाला? आई अनो, तू कुठेही जायचं नाहीस. आई मी कुठेही जात नाही. ऐका ना, मी तुम्हाला हे सांगायला आले की या सगळ्या गडबडीत आपण विसरूनच गेलो की आज होलिका पूजन आहे. अगं बाई, बरं झालं बाई तू आठवण करून दिलीस. माझ्या तर लक्षातच नव्हतं. आणि सीमा इथं काही कामाची नाही. आई ऐका ना, यावेळची पूजा ना आपण अगदी उत्साहात करूया. हा, गेली काही दिवस आपल्या सगळ्यांसाठी खूप कठीण होतं, पण आजच्या पूजेनंतर तो ताण, ती उदासीनता
सगळंच निघून जाईल. आपलं घर आधीसारखं पुन्हा प्रसन्न होईल. बघाच तुम्ही. आई हे काय म्हणा, गालावर रंगबिंग. अगं आई, सगळे बाहेर आजपासून रंग खेळत आहेत. तेव्हा माझ्या लक्षात आलं आज होळी आणि उद्या रंगपंचमी. ए आई, दरवर्षीसारखी आपण होळीची पूजा करणार आहोत ना? अगदी करणार आहोत. आता मी आणि आजी ह्याच विषयी बोलत होतो. पिहू, या वर्षीची पूजा अगदी उत्साहात करायची आहे आपल्याला. काय उत्साहात करायचंय? काय चांगलं घडलंय आपल्या घरात? या ऍक्सिडेंटमुळे ना सगळ्यात जास्त नुकसानच झालंय आपलं. सीमा, तू एक शब्द बोलू नकोस. तू स्वतःच्या घरात कधी मनापासून दिवा लावलास का ग? हा, बोल ना. अनु पूजेचं करते ना, मग तिला करू दे ना. तू कशाला खोडा घालतेस? आई, उत्साह सगळा हिचा, कल्पना हिची, पण राबावा आपल्याला लागेल. हो ना. तसं काय तू नेहमीच आईला मदत करतेस. पिहू, वहिनी सॉरी. पिहू, काकूशी असं बोलू नकोस. वहिनी जाऊ दे ना, लहान आहे ती. तुम्ही समजून घ्या ना. लहान आहे ना, मग लहानांसारखं वागायला पण सांग तिला. तिच्या वतीने मी माफी मागते. आणि वहिनी, तुम्ही कामाची आणि पूजेची काळजी करू नका. सगळं काही मी करेन. तीच माझा करणे कोण. बरं झालं बाई गेली एकदाची. अनु, पूजेची छान तयारी कर. तू म्हणतेस तसं पूर्वीसारखं छान प्रसन्न वातावरण झालं पाहिजे आपल्या घरचं. हो आई, तसंही आपल्या प्रत्येक सणाप्रमाणे याही पूजेचा अर्थ तोच आहे. वाईटावर चांगल्याचा विजय. हो आई, याचा अर्थ असा असतो? हो, मला हे माहितीच नव्हतं. खरंच? बरं ऐक, होलिका पूजन हे फाल्गुन पौर्णिमेला होळीच्या रात्री केलं जाणारं पूजन आहे. भद्रकाळ सोडून शुभमुहूर्तावर ही पूजा केली जाते. मग अग्निपूजन करून भक्त प्रल्हादची आठवण ठेवून 3 किंवा 7 प्रदक्षिणा घातल्या जातात. या पूजेमुळे सुखशांती, समृद्धी ही सगळी घराला लाभते. आणि ना, आपल्या आजूबाजूला असलेल्या नेगेटिव्ह गोष्टी ना या सगळ्या निघून जातात. आई, इंटरेस्टिंग आहे हे. मी लगेच फ्रेश होऊन येते. आपण तयारीला लागूया. चालेल. काय काय लागतं पूजेसाठी? अगं बरंच काही लागतं. एरण किंवा पळसाच्या लाकडाचा ढीग, हळद कुंकू, फुलं, बत्तासे, कच्चं सूत, तांदूळ, नारळ, असं बऱ्याच गोष्टी लागतात. ए, आणि पुरणपोळी? आई करणार आहे मी. हा, बरं बरं बरं, आठवण आहे तुला म्हणायची. अगं, पण ह्या सगळ्या वस्तू आणणार कोण? नाही, मी दादांना फोन करून सांगितलंय, ते सगळं घेऊन येते. हा, आणि तुझा क्लास? तुला क्लासला पण जायचं असेल ना? 2-3 दिवस नाही जाणार आहे मी क्लासला. आजची पूजा मला अगदी मनापासून करायची.